P1चं मात्र पहिलं षटक, पहिला बॉल रिलीज करत असताना उमाजी अगदी वेगावरती मात्र गोलंदाज फार होऊन गोलंदाजी करतोय. अचूक टप्पा आणि भेदक मारा. डॉट होतोय बॉल. पहिला बॉल निर्धाव. P1च्या षटकात मात्र धावा येणं फार गरजेचं असेल नेवाली टीमसाठी. दुसरा बॉल खोलवर पद्धतीचा बॉल. त्या ठिकाणी एफर्ट खूप चांगले होते समाधानचे. त्या ठिकाणी मात्र हनुमान येतोय. तो देखील चांगला होतोय. 2 धावा मात्र पलून काढण्यात यश आलं. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 बॉल आणि 2 धावा या कवरती मात्र पोहोचतात. स्कोरबोर्ड वरती मात्र 2 धावा पाहायला मिळत आहेत. उमाजीनं चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली. त्या ठिकाणी पहिला बॉल निर्धाव आणि दुसरा बॉल वरती मात्र दुहेरी धाव. अक्षय आणि अजिंक्य बेलोसे ही जोडसाखली मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट बॉल समोरच्या दिशेने अगदी इनसाइड आउटचा स्ट्रोक्स पाहू शकता आपण. अलोंग द कार्पेट बॉल थांबणार नाहीये. अगदी चौकाराच्या समवेत मात्र 4 धावा जोडल्या जातील आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 चेंडू समाप्त झाल्यानंतर धावफलक 6 या अंकावरती. 6 धावा. शॉर्ट बॉल होता. अगदी दिशा दिली फक्त आणि चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅटमधून तब्बल 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 6च्या घरात आहे. समोरच्या दिशेने अगदा बॅट खाली चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहे दिनेश. चांगली मात्र झेल टिपली जाते. पहिला मात्र जोड साखळी तोडण्याचं काम मात्र उमाजी गोलंदाजानं केलं. डगआउटच्या दिशेने मात्र परतीचा प्रवास करतोय. अक्षय मात्र परतीचा प्रवास करतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावफलक अगदी 6. 1 विकेट गारत असताना औलस नेवाली या टीमच्या. सामना मात्र 4 षटकांचा राहील आणि आता वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहू शकता निवास येत आहेत. वन डाऊनच्या भूमिकेत येतोय निवास. चांगलं मात्र षटक हाताळतोय उमाजी. तिसऱ्या बॉलवरती त्याला चौकाराचा मार चपराक लगावली होती आणि नंतर त्यानं कमबॅक केला. अप्रतिम कमबॅक आणि चांगला बॉल होता. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल होता. बॅटच्या राडारमध्ये व्यवस्थित आला नाही आणि फसवा चेंडू टाकला होता. दिनेशनं ती झेल मात्र कॅरी केली चांगल्या पद्धतीनं. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप छान प्रकारे आखली आहे. चार चेंडूचा खेळ समाप्त झालाय. शांत क्रिकेट आपण पाहू शकता. चांदईचं गोल मैदान आणि चिंचवली चषक 2026चा हा थरार आपण पाहू शकता. चांगलं आयोजन. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी अप्रतिम फेकी होते परंतु एक धाव त्या ठिकाणी. एक चोरटी सिंगल त्या ठिकाणी. एक चिकी सिंगल घेतली आणि चिकी सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 न फ्लाय होईल. धावफलक अगदी 7 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 7च्या घरात आहे. एक शांतमय क्रिकेट आपण पाहू शकता. कोणतीही घाई गडबड नाहीये. अक्रॉस द फटका होता. त्या ठिकाणी मात्र वन बाउंड क्षेत्ररक्षकाचा चेंडू हातात आहे. 2 धावा त्या ठिकाणी भेटतील 2 धावसंख्येच्या मदतीनं. षटक क्रमांक मात्र पहिलं समाप्त झाला आणि धावफलक अगदी 9च्या घरात आहे. धावफलक 9 या अंकावरती. चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेल उमाजीने. एक चौकार लगावल्यानंतर मागच विकेट त्यांना मिळून दिली आणि तदनंतर मात्र कमबॅक. संघाचं मात्र दुसरा आणि स्वतःचा मात्र पहिलं स्पेल कंप्लीट करण्यासाठी गोलंदाज येतोय. दुसरा षटक हाताळण्यासाठी समाधान कोलंबे. मागच्या ओव्हरमध्ये 2 स्पेल हाताळले. चांगली गोलंदाजी केली समाधाननं. तदनंतर आता मात्र षटक हाताळतोय दुसरं संघाचं. उमाजीनं षटक पहिलं हाताळलं. धावा दिल्या त्या 9. औलस नेवाली आणि त्यांच्या समवेत मात्र शिवशंभू चांदई. घरेलू मैदानावरती मात्र चांदई संघ मागच्या मॅचमध्ये दिनेश आणि उमाजीनं चांगली बॅटिंग केली. संघाला मात्र नेऊन ठेवलंय दुसऱ्या राऊंडसाठी आणि चालू असलेला हा सामना आपण पाहू शकता. लेट येणाऱ्या प्रेक्षकांसाठी माहीत असलेला सामना नेवाली आणि चांदई. सेकंड ओव्हर चालू आहे आणि समाधान गोलंदाजी मार्कवरती सज्ज. उजव्या हाताचा गोलंदाज. थोडासा बॉल फ्लाय झालाय आणि दिनेशनं मात्र झेल अप्रतिम मात्र टिपली जाते आणि अजून एक मात्र गडी गारद होतोय.
त्या ठिकाणी मात्र पंचांनी आमचे DRS घेतला हाईट नो साठी. फेअर डिलिव्हरी आहे. बॅट्समन रिव्ह्यू होता आणि अनसक्सेसफुल ठरले. बॅटर मात्र आउट होईल. निवास मात्र परतीचा प्रवास करतोय. एंटर होतोय सागर. नेवाले आणि चांदे यांच्यात मात्र लढत सुरू आहे. मी तर म्हणेल चांदे संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फार चांगल्या पद्धतीचा निर्णय होता आणि तब्बल मात्र एक चेंडूची फेकी झाली समाधाननं. पहिल्या बॉलवरती मात्र विकेट. चांगली गोलंदाजी. शांत सुरुवात आपण पाहू शकता. आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 5 क्षेत्ररक्षक मात्र 30 सर्कलच्या मात्र बाहेर असतील. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा विनंती असेल. पुढचा बॉल समाधान कोलंबेचा. दुसरा चेंडू हाताळतोय. यावेळी समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत उमाजी आणि व्यवस्थितरित्या कॅरी करत असताना तू चल मे आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. आल्या पावली माघारी मी तर म्हणेल सागर. आता मात्र परतीचा प्रवास करतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. नो बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि बॅक टू बॅक त्यांना विकेट मिळून दिल्यात 2. समाधान कोलंबेनं अजून एक जर विकेट घेतला तर निश्चितपणे आमचे युवा उद्योजक सन्माननीय मोहनदादा धस यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत या मुख्य व्यासपीठावरती. चिंचवली चषक 2026 मध्ये आपण पाहू शकता. न्यू बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये ऍड होईल. शुभमला आपण पाहू शकता. हनुमान नेवाली आणि त्यांच्या संवेद आपण पाहू शकता. शिवशंभू चांदई संघ 2 हात वर करून लढतायत. अगदी मैत्रीपूर्ण लढत आहे आणि शांतमय लढत आपण पाहू शकता. दुसऱ्या राऊंडचा हा पहिली मॅच आपण अनुभवता. धावसंख्येला मात्र रोख लावला. मी तर म्हणेल 2 चेंडू त्यांना शांत पद्धतीने हाताळले. अगदी नॅचर स्विंग करत असताना समाधान कोलंबेच्या हातामधली जादू वापरत असताना तब्बल 2 त्यांना विकेट मिळून दिले आपल्या टीमसाठी. 2 चेंडूच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 9 या अंकावरती आहे. पुढचा बॉल अर्धषटक प्रगतीपथावरती आहे. तिसरा बॉल साठी यावेळी चांगल्या पद्धतीने आला मात्र बॅट्समनना षटकार लगावला. मी तर म्हणेल पवेलियन मधनं सेट होऊन आलाय की काय अशी फलंदाजी करतो. फुल टॉस बॉल होता आणि निश्चितपणे फायदा उठवला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये त्यांनी षटकार लगावला आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता तब्बल 15 या अंकावरती. 15 धावा धावफलकावरती आपण पाहू शकता. 3 गडी गमावलेत परंतु चांगल्या पद्धतीने मात्र बॅटिंग करतोय. पहिला बॉल फेस करत असताना षटकार लगावला. आता मात्र कॉन्फिडन्स हाय लेवलला पोहोचला शुभम याचा. पुढचा बॉल अजून एक फुल टॉस बॉल होता परंतु लो फुल टॉस बॉल आणि उमाजीचं क्षेत्ररक्षण पाहू शकता. त्या ठिकाणी मात्र आता एवढा दिसतोय आपला डेट झालेला. फक्त बॉल हातात आहे का तेवढा आहे ना. आता त्याला झूम झाला तेव्हा स्टंप डेट झाले. बॅट कुठे मागे बरं हातात बॉल आहे का बघितलं समोर आहे ना. बॉल तो का हातात ना. बॉल हातात आहे त्याची बॅट बघ फक्त कुठे. बॅट मागाचे बोंबलू ना खालचा हॅलो. बॅटर मात्र बाद होतो. चांगला थ्रो आपण पाहू शकता उमाजीचा. 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या धावसंख्येला मात्र आता मात्र बाद होतो बॅटर. धावचीत मात्र बाद होतो.
4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 16च्या घरात आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन कॅमेरामधनं ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. कर्जत टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती निश्चितपणे अजिंक्य आमच्या संवेद मात्र दुसऱ्या याला एक रन कंप्लीट आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावसंख्येला मात्र बॅटर बाद होतोय आणि टीमची धावसंख्या 16च्या घरात आहे. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फलंदाजांना बांधून ठेवलं मी तर म्हणेल, कारण पहिल्या बॉलवरती त्यांना अप्रतिम षटकार लगावला आणि तदनंतर आता बॅटर मात्र बाद होतोय. महत्वाची विकेट मी तर म्हणेल अजिंक्यच्या स्वरूपात मिळाली चांदई टीमला. समाधान मात्र पुन्हा एकदा तयार होतो गोलंदाजीसाठी. पुढचा बॉल लवकरात लवकर सामना स्टार्ट करा. खूप सारा वेळ तुम्ही घेताय. शॉर्ट बॉल होता अगदी कानाच्या समोरून मात्र बॉल मात्र फेकी केला. अप्रतिम मात्र गोलंदाजी. डॉट बॉल येतोय. चांगल्या पद्धतीनं कमबॅक. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी पाहू शकता आपण 16च्या घरात आहे. एका जागेवरती स्थिर आहे धावसंख्या. एक षटकार आल्यानंतर धावसंख्येला अगदी रोख लावलाय. आडवा बॅटनं मात्र खेळला. अलोंग द कार्पेट स्वप्नील आहेत. उचलतील फेकतील तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट. एक धावसंख्येच्या मदतीनं षटक क्रमांक मात्र 2 समाप्त झाला. धावफलक अगदी 17. पहिल्या षटकात धावसंख्या आली आपण पाहू शकता 9 आणि प्लस 1 विकेट. आणि तदनंतर आपण सांची संघाचा संगनायक आणि भुतिवली संघाचा संगनायक लगेचच आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. आमचा टॉस बॉक्स आहे तिथे तुम्ही या नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. सांची आणि भुतिवली ऋषिकेश आयोजकांकडून मात्र सूचना येते लवकरात लवकर पंच सामना हा लवकरात लवकर संपवा, कारण खूप सारा वेळ तुम्ही खर्च करताय. दोन्ही टीमला सक्त ताकीद द्या. खूप सारा वेळ तुम्ही खर्च करता. ऋषिकेश येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती ऋषिकेशनं. तिसरं अलोंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झाली. बॉल अलोंग द कार्पेटने जातो चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने वाढली जाईल. धावफलक पोहोचतो तो 21च्या घरात. 21 धावा. आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं बॉल समजला नाही दिनेशला आणि निश्चितपणे 1 बाउन्स. अलोंग द कार्पेटनं बॉल चौकार गेला. पुढचा बॉल ऋषिकेशचा. चांगल्या पद्धतीनं चेंडू टाकला. डॉट बॉल येतोय. चौकार लगावल्यानंतर कमबॅक खूप चांगल्या प्रकारे राहिलाय गोलंदाजांचा. ऋषिकेशनं मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली. याही मॅच मध्ये त्याचा परफॉर्मन्स खूप चांगल्या प्रकारे राहिला. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावफलक अगदी 21च्या घरात आहे. खोलवर पद्धतीचा फॉलो थ्रो सेल्फ डिफेन्स करत असताना 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शांत क्रिकेट आपण पाहू शकता. जे वरिष्ठ नागरिक असतील चिंचवली गावचे त्यांना देखील विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं देखील मनपूर्वक स्वागत आहे चिंचवली चषक 2026 मध्ये. पुढचा बॉल ऋषीचा. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. समोरच्या दिशेनं खेळला. हनुमान आहेत तेथे आणि झेल टिपली जाते. झटका क्रमांक या टीमला भेटतो. 5 गडी मी तर म्हणेल गारज झालेत. अर्धी बॅटिंग ऑर्डर अगदी तंबूच्या असायला आहे. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेचच ऍड होईल, परंतु 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि धावफलक अगदी एका जागेवरती स्थिर आहे. 21 लॉस्ट ऑफ 5 विकेट्स. सांची टीमचा कॅप्टन आणि भुतिवली टीमचा कॅप्टन नाणेफेकीसाठी लवकरात लवकर या. रामदास न्यू बॅटर जातो मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी केली आहे ऋषिकेशनं.
तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात. न्यू बॅटर आपण पाहू शकता रामदास स्ट्रायकर एंडवरती आहे. नॉन स्ट्रायकर एंडवरती गणेशला आपण पाहू शकता. फुल टॉस बॉल होता, अगदी बॅटच्या समोरासमोर दिला होता, परंतु उमाजी येत आहेत त्या ठिकाणी चांगले थ्रो राहिला. क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारे. एक धाव त्या ठिकाणी मात्र भेटते. एक धावसंख्येच्या मदतीनं दुहेरी अंक. अगदी 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल या षटकातला. डावकऱ्या हाताचा फलंदाज. फील्डमध्ये व्यूहरचना बदल. ऋषी मात्र फील्डमध्ये व्यूहरचना आखत असताना आपण पाहू शकता. डावकऱ्या हाताचा फलंदाज आणि रायटी हाताचा फलंदाज आपण पाहू शकता. डोकेदुखी असते गोलंदाजाला, परंतु समोरासमोर गोलंदाजी चांगली राहिली आहे. खेळपट्टीवरती बॉल पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये अतिशय विसावतो. डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त झाला. धावफलक आपण पाहू शकता. फक्त वैयक्तिक मात्र त्यांना 5 धावा खर्च केल्या. आणि भुतिवली टीमचा कॅप्टन आणि सांशी टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. फर्स्ट अँड लास्ट कॉल असेल तुम्हाला. भुतिवली आणि सांशी दोन्ही टीमचा कॅप्टन लगेचच आमच्या टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतो अजय. अजय येत आहेत गोलंदाजीसाठी. धावफलक अगदी 22च्या घरात आहे. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर असतील आपण पाहू शकता. ऋषिकेश, हनुमान आणि उमाजी, दिनेश, स्वप्नील हे 5 खेळाडू मात्र 30 सर्कलच्या बाहेर आहेत. पहिला चेंडू अजयचा. त्या ठिकाणी चांगली लेंथ लाईन. अगदी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आल्यानंतर एक चेंडूच्या सायने धावफलक एका जागेवरती स्थिर आहे. मी तर म्हणेल फलंदाजांच्या पायात बेड्या टोकण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. शॉर्ट बॉल होता. समाधान आहेत. एफर्ट बा चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी पवेलियन मधनं आवाज देऊ नका, रिक्वेस्ट असेल. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक एका जागेवरती स्थिर आहे. अगदी 23 या अंकावरती. 23 धावा धावफलकावरती. शांतमय क्रिकेट आपण पाहू शकता. 23 धावा धावफलकावरती आहेत. अजयनं चांगली गोलंदाजी केली. मागच्या मॅचमध्ये अजय थोडासा मागला ठरला, परंतु निश्चितपणे या ओव्हरमध्ये त्यांचा कमबॅक खूप चांगल्या प्रकारे राहिला. सुरुवातीला पहिला बॉल त्यांना चांगला फेकला, तदनंतर दुसऱ्या बॉलवरती धावचित मात्र बाद झालेत. जे हनुमान नेवाली आणि त्यांच्या समवेत मात्र शिवशंभू चांदई संघ 2 हात वर करून मैत्रीपूर्ण लढत आहे. घरेलू मैदानावरती चांदई संघाचा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला पहिला मॅच मध्ये देखील. अर्धी बॅटिंग ऑर्डर अगदी तंबूच्या असेल आपण पाहू शकता. 6 विकेट मात्र तंबूच्या असतात आहेत आपण पाहू शकता. तब्बल 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अर्धषटक प्रगतीपथावरती आहे. अजय कोलंबे स्लोवर फुल टॉस आणि तदनंतर क्षेत्ररक्षक आहे दिनेश. एक सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलक फक्त 1 न फ्लाय होईल. धावफलक 24 रन्स, लॉस्ट ऑफ 6 विकेट्स अँड रिमेनिंग बॉल. अजूनपर्यंत या षटकातले मात्र 3 चेंडू मात्र बाकी आहेत आणि 3 चेंडूंच्या मागे धावा येणं फार गरजेचं आहे, कारण तुम्हाला धावसंख्येचा ग्राफ वाढवायचा असेल तर तुम्हाला चेसचं टार्गेट देणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल अजयचा. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न विकास आहेत. अंदाज व्यवस्थित आला नाहीये. 2 धावसंख्या तेथे पाहायला मिळते. 2 पलून धावसंख्या मात्र काढली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धावफलक आपण पाहू शकता 26च्या घरात. 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. डावक्र्याचा हा फलंदाज आपण पाहू शकता. डबल सिंगलला प्राधान्य देत चाललेला नेवाली संघ. स्लोवर पद्धतीचा बॉल. पंचांकडे थोडीशी हलकीशी दात, परंतु दातमध्ये उत्साह नव्हता, आत्मविश्वास देखील नव्हता. परंतु डॉट बॉल येतोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या इनिंग मधला फर्स्ट इनिंग मधला लास्ट बॉल बाकी आहे अजयचा. डावक्र्याचा हा फलंदाज आपण पाहू शकता. पुढचा बॉल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहे, झेल टिपली जाते आणि मी तर म्हणेल डोकेदुखी ठरली असेल, कारण जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा दिल्या आणि प्लस नो. टोटल 3 धावा मात्र ऍड होतील. टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 29. शेवटचा बॉल. खोलवट पद्धतीचा बॉल होता. क्षेत्ररक्षक हनुमान आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मिस झाला. सेकंड अटेम्प्टला मात्र बॉल. 2 धावा पलून काढण्यात यश. तीन धावा मात्र पलून काढण्यात यश आल्या. आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय साहेबांचा सत्कार. निश्चितपणे आपण पाहू शकता युवा उद्योजक सन्माननीय मोहनदादा धस यांचा आमच्या मुख्य व्यासपीठावरती होतोय. सन्माननीय केदारदादा भगत त्यांच्या हस्ते होतोय मात्र मुख्य व्यासपीठावरती स्वागत. तीन धावा मात्र पलून काढण्यात यश आलं. तदनंतर आपण पाहू शकता 2 धावा पलून काढण्यात यश आलं. टीमची धावसंख्या आपण पाहू शकता. बत्तीस धावसंख्येचा मात्र टार्गेट आहे. लगेचच 2 बॅटर आतमध्ये ऍड व्हा. फिल्डिंग मात्र लगेचच सजवा तुमची. क्षेत्ररक्षण मात्र सजून घ्या लगेचच. सांडशी टीमचा कॅप्टन आणि भुतिवली टीमचा कॅप्टन लगेचच या नाणेफेकीसाठी. फर्स्ट अँड लास्ट कॉल. वारंवार मात्र विनंती करतोय लगेचच या आपण. लगेचच 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऍड व्हा. 32 टार्गेट असेल. अगदी 32 धावसंख्येचा मात्र टार्गेट आहे. समाधान कोलंबे आणि आतिश कोलंबे ही जोड साकली. येणारे 24 बॉल करायच्या त्या 32 धावसंख्या. नाणेफेक जिंकलाय भुतिवली टीमनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. थँक्यू भुतिवली टीम. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. येणारे 24 बॉल करायच्या त्या 32 धावसंख्या.
जोड साखली मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. समाधान कोलंबे आणि अतिश कोलंबे ही जोड साखली आहे. 24 बॉल फेस करायचे आहेत आणि 32 धावसंख्येचा टार्गेट सेट केलाय टीम नेवाली या टीमनं. चांदई संघाच्या विरोधात खेळत असताना पहिल्या सत्रात धावा झाल्या त्या 32. लवकरात लवकर मॅचला भूष द्या वंश. एक विनंती असेल प्रत्येकी षटकात अगदी 4 ते 5 मिनिटाचा कालावधी द्या जेणेकरून आपला मॅच लवकरात लवकर समाप्त होतील. लवकरात लवकर सामना स्टार्ट करा. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहू शकता समाधान. नॉन स्ट्रायकर एंड वरती अतिश कोलंबेला पाहू शकता. गोलंदाजी मार्क वरती सागर येत आहेत गोलंदाजीसाठी. P1चं षटक कारण संघाचा पूर्ण विश्वास आहे या गोलंदाजावरती. P1च्या षटकात मात्र धावा कमी देण्यासाठी पुरेपूर प्रयत्नात असतील हा गोलंदाज. आणि बॅटिंगला आपण पाहू शकता हात खोलून मात्र फलंदाजी करायची समाधान कोलंबेला. अशा इराद्यात मात्र फलंदाजी करतो. यावेळी मात्र खालवर पद्धतीचा बॉल अगदी डॉट बॉल येतोय. खालच्या स्वरूपाला हा बॉल राहिला. येणारे 23 बॉल करायच्या त्या 32 धावसंख्या. प्रत्येक डॉट बॉल मात्र डोकेदुखी असेल चांदई टीमसाठी. 23 बॉल 32 धावसंख्येचा मात्र आपण पाहू शकता असं समीकरण असेल. दुसरा बॉल P1च्या षटकातला समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहू शकता बॉल थांबणार नाहीये कारण आउटफील्ड फास्ट आहे. यावेळी मात्र दुसऱ्या बॉलवरती येतो अलोंग द कार्पेटनं चौकार समाधान कोलंबे यांच्या बॅटमधनं. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलक अगदी 4च्या घरात. चांगली सुरुवात. पहिल्या बॉलवरती ते थोडे शांत होते आणि रौद्ररूप धारण करत असताना अगदी बॅट खोलून हात खोलून मात्र फलंदाजी करतात. 2 चेंडूचा खेळ समाप्त. धावफलक 4च्या घरात. पुढच्या बॉलसाठी तिसरा बॉल. अपील चांगली झाली होती परंतु आत्मविश्वास थोडासा कमी होता. डॉट बॉल येतोय. चौकार लगावल्यानंतर गोलंदाजाचा फार कमबॅक खूप चांगल्या प्रकारे राहिला. लवकरात लवकर पंच विनंती असेल 4 ते 5 मिनिटाचा कालावधी एका षटकात द्या. सक्त ताकीद द्या दोन्ही टीमसाठी. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पुढचा बॉल. बॉल थांबणार नाहीये. स्लॉट मध्ये आलाय. पाठवलाय प्लॉट मध्ये. यावेळी समाधान कोलंबेचा ट्रेडमार्क आणि हा जातोय मात्र फ्लाय होतोय 6 धावसंख्येने. षटकार. या षटकाराच्या मदतीनं 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावफलक 10 अंकावरती. प्रॉपर बॅट वरती आदळला हा बॉल. अगदी स्वीट साऊंड पाहायला मिळाला. षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 10च्या घरात आहे. पुढचा बॉल स्लोवर पद्धतीचा बॉल होता. फसवलाय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज चांगल्या प्रकारे मात्र अगदी युक्तीचा वापर करत असताना 5वा बॉल देखील मात्र डॉट. समोरच्या दिशेने येत आहेत. यावेळी मात्र वायडिश लॉंग ऑन क्षेत्र निवडलाय आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय. धावफलक 16च्या घरात. सन्माननीय महेश क्षीरसागर यांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. धावफलक अगदी 16च्या घरात. धावफलक आपण पाहू शकता 16च्या घरात. समाधान कोलंबेचा हृदयरूप आपण पाहायला. P1च्या षटकात जी धावसंख्या यायला पाहिजे होती ती मात्र मिळाली आहे शिवशंभू चांदई टीमला. 16 धावा धावफलकावरती पहिल्या षटकात आपण पाहू शकता. P1च्या षटकात पुरेपूर वापर. KTC ही वाहिनी आमच्या संवेदमध्ये जोडली गेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. अगदी मैदानावरती पुरेपूर छायाचित्रण जे टिपलं जातं आणि कर्जतमध्ये ही वाहिनी सध्या ट्रेंडिंगला आहे. KTC वाहिनी ही ट्रेंडिंगला आहे आपण पाहू शकता.
एक सिंगल येते शुभम बेलोसे हा मात्र गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. स्ट्राईक रोटेट करत असताना आतिश कोलंबे अगदी समाधान कोलंबेच्या बॅटमधला फटके चांगले आले. खोलवर पद्धतीचा बॉल अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत ते दूरवरून आलेत आणि थोडी फंबल, परंतु एकच धाव मिळेल. एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या फ्लाय होते. सन्माननीय महेश क्षीरसागर येथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळी मात्र पुढचा बॉल एक धावसंख्येचं कन्वर्ट अगदी 2 धावसंख्येने केला. चित्याच्या चपलाईनं हरणाच्या वेगानं मात्र धावसंख्येला मात्र भर येतो. अगदी 2 धावा पलून काढण्यात यश आलं. 2 धावसंख्येच्या मदतीने आपण पाहू शकता. धावफलक 20 या अंकावरती आहे. समाधानच्या बॅटमधला खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रोक्स आले. आतिश देखील यावेळी मात्र डान्सिंग द डाऊन विकेट पाहायला मिळाली आणि झेल मात्र टिपलाय. पहिला मात्र गोल्डन विकेटचा परतीचा प्रवास करतो. अगदी मोठी विकेट मैदानाच्या बाहेर होत असताना आतिश कोलंबे डगआउटच्या दिशेने परतीचा प्रवास करतोय. झटका क्रमांक 1. वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहू शकता उमाजी. मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स राहिला उमाजीचा. तो आता वन डाऊनच्या भूमिकेमध्ये इंटर होतोय. धावफलक अगदी 20च्या घरात. तब्बल 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अजिंक्य शुभम बेलोसेनं मात्र खूप चांगल्या प्रकारे मात्र गोलंदाजी केली आहे. येणारे 14 बॉल आणि गरज आहे ती मात्र 12 धावसंख्येची. बॅक टू बॅक मात्र 2 षटकाराला मात्र कॅश प्राइज येत आहे. सन्माननीय युवा उद्योजक मोहनदादा धस यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज निश्चितपणे असेल. ए 21 या अंकावरती आहेत. धावसंख्या आपण पाहू शकता. अकरा 11 धावसंख्येची मात्र गरज आहे. समाधानचं मात्र बॅटिंग खूप चांगल्या प्रकारे राहिले या मैदानावरती. त्या ठिकाणी मात्र बाईटची धाव असेल आणि निश्चितपणे बॅट लागले. निश्चितपणे बॅट कट आहे. एक धाव त्या ठिकाणी मात्र भेटेल. एक धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकता 22 या अंकावरती. षटक क्रमांक मात्र 2 समाप्त झाला. धावफलक अगदी 22च्या घरात पाहायला मिळतं. बावीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अक्षय गायकवाड येत आहेत मात्र गोलंदाजीसाठी. संघाचं मात्र 3रं आणि स्वतःचं मात्र पहिलं स्पेल कंप्लीट करण्यासाठी. फटका खूप चांगल्या प्रकारे राहिला, परंतु फार दूरवरती आहे. क्षेत्ररक्षक जर्ज करत असताना मोठी विकेट मात्र मैदानाच्या बाहेर येत असताना समाधान कोलंबेच्या पारीचा अंत होतोय. परतीचा प्रवास करत असताना समाधान न्यू बॅडर मैदानाच्या आतमध्ये. दिनेश लोबी उमाजी आणि दिनेश मागच्या मॅच मध्ये खूप दोघांचा परफॉर्मन्स खूप चांगल्या प्रकारे राहिला. मागच्या मॅच
मागच्या मॅच मध्ये दिनेशनं बनवल्या होत्या 10 बॉल 34 धावा. आता तो देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आल्या मात्र बॅटरनं मात्र बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलं प्लॉट मध्ये. ट्रेडमार्क होता अगदी दिनेशच्या बॅट मधनं येतो षटकार. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 ने फ्लाय होईल. धावफलक मात्र पोहोचला 28 या अंकावरती. 28 धावा धावफलकावरती. चेंडू पुरवायचा आहे त्या ठिकाणी. दोन चेंडूचा मात्र खेळ समाप्त झाला. धावफलक 28च्या घरात. 32 धावसंख्येचा मात्र टार्गेट सेट केलाय आणि पुरेपूर अगदी सहजरित्या मात्र हा टार्गेट चेस करत असताना डॉट बॉल येतोय. षटकार लगावल्यानंतर कमबॅक खूप चांगल्या प्रकारे राहिलाय अक्षय या गोलंदाजाचा. पुढचा बॉल यावेळी मात्र व्हाईट स्वैर मारा. अवांतर धाव मात्र भेटली जाते. एक्स्ट्राची धाव होती आणि धावफलक आपण पाहू शकता. धावफलक 29च्या घरात आहे. 32 धावसंख्येचा टार्गेट आहे. अद्याप मात्र खोलवर पद्धतीचा बॉल फॉलो थ्रू सेल्फ डिफेन्स. अगदी डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. अक्षय गायकवाडनं खूप चांगल्या प्रकारे मात्र हा षटक फेकलाय, परंतु डॉट बॉल येतोय. विकेट येतोय. माफी असावी. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. हनुमान बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तीन धावसंख्येची मात्र गरज आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 7 बॉल करायच्या 3 धावा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकता सांडशी त्यांच्या समवेत मात्र भुतिवली संघ खेळेल. भुतिवली संघाने नाणेफेक जिंकला आणि घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. तीन धावसंख्येची मात्र गरज आहे अद्याप. फटका खूप चांगल्या प्रकारे आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांना मात्र मिसअंडरस्टँडिंग केली आहे आणि पहिला बॉल फेस करत असताना चौकार लगावला. विजयी चौकार हनुमान लोभीच्या बॅट मध्ये येतो हा चौकार. चांदेई संघाला पुढील वाटचालीसाठी मात्र शुभेच्छा आणि पराजय संघाचं गोड कौतुक. आमच्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतलात. तुम्ही